हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आपल्या सेट एक्झामला फक्त ऑलमोस्ट 31 ते 32 दिवस राहिलेले आहेत. कारण 26ला आपली एक्झाम आहे, 26 जुलैला, आणि आज तारीख आहे 23. सो 25-26 म्हटल्यानंतर बरोबर 30 दिवस राहतात. तर 31 दिवस आपण धरून चालूयात. मग हा वेळ खूप कमी आहे आपलं एक्झामचं प्रिपरेशन जर काही झालं नसेल तर करण्यासाठी. पण या कमी वेळेतही तुम्ही 200+ स्कोर मिळवू शकता. कसं? तर ही जी मी स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे, ती स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि तुमचे मार्क्स जे हक्काचे आहेत ते मिळवा. सुरू करूया व्हिडिओला? की जसं मी सुरुवातीला सांगितलं, की या व्हिडिओमध्ये नेमका प्रश्न काय मांडणार आहे किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळेल, की तुमच्या सगळ्यांच्या मनातला एकच प्रश्न आहे, अजून वेळ आहे का? एवढ्या कमी वेळेत माझी तयारी होईल का? आणि खरंच 200+ गुण मिळवता येतील का? तर होय, योग्य नियोजन आणि तुमची कंटिन्यूटी जी आहे, या अभ्यासाने हे शक्य आहे. आता तुम्ही जॉब वर्किंग आहात, की तुम्ही फुल टाईम प्रिपेअर करत आहात, त्याच्यावरती हे डिपेंड करतं, की तुमचा अभ्यास किती होणार आहे. बट त्यातही तुम्ही नियोजन आणि कंटिन्यूटी ठेवली तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं. पुढे बघा, 30 दिवसात काय करायला पाहिजे यापेक्षा काय करू नये हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय करायचं नाहीये तर सगळ्यात पहिले बघा, नवीन पुस्तकं वाचायला सुरू करू नका. आता असं विचार करू नका की मी नवीन पुस्तक घेतो ज्यामध्ये माझे सगळे युनिट्स असतील आणि ते सगळं वाचतो आणि माझं प्रिपरेशन होईल. हे खूप धोकादायक ठरू शकतं कारण आपलं पूर्ण वाचन होणार नाहीये तेवढ्या वेळामध्ये. नवीन नोट्स तयार करण्यामध्ये वेळ घालवू नये, कारण वाचन केल्यानंतर तुम्ही नोट्स प्रिपेअर कराल. रँडम व्हिडिओज कुठलेही बघायचे आणि मग माझं प्रिपरेशन झालं असं गैरसमज आपण करू नये. त्यानंतर सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नये, म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स, शॉर्ट्स हे बघण्यामध्ये जर तुमचा वेळ जात असेल तर हे आत्ताच थांबवा. सो या 30 दिवसांमध्ये तुम्हाला हे करायचं नाहीये. हे जर तुम्ही स्किप केलं तर नक्कीच तुम्ही प्रिपरेशन करून, योग्य नियोजन करून अभ्यासामध्ये 200+ मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे. आता ज्या स्टुडंटला असं वाटतंय, की माझं प्रिपरेशन होणार नाहीये किंवा मला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, 30 दिवसामध्ये मी नक्की कसं प्रिपेअर करू? तर त्यांच्यासाठी स्पेशल पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी 30 डेज क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्समध्ये नोट्स, क्विक रिव्हिजन नोट्स, लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स, पी-वाय-क्यूज, पेपर 1 फुल कोर्स, म्हणजे हे सगळं तुम्हाला मिळेल या 30 डेज क्रॅश कोर्समध्ये. आणि त्यातही ग्लोबल ऑनलाईननी पहिल्यांदा 60% डिस्काउंट स्टुडंटसाठी घेऊन आलेलं आहेत, कमी वेळात प्रिपरेशन करण्यासाठी. ज्यामध्ये फीस फक्त 4000 मध्ये दोन्ही प्रिपेअरचं मटेरियल आणि तुम्हाला सपोर्ट, डाउट सेशन सगळं मिळणार आहे. अधिक एन्क्वायरीसाठी आणि एनरोल होण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. सर्च मॉजमध्ये जस्ट एम-एस इकॉनॉमिक्स टाकून लगेचच प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. न्यू बॅच 25 जून पासून स्टार्ट होतीये, तर लवकरात लवकर आपण प्रिपरेशन सुरू करूया. सो आणखी काय करायचं स्ट्रॅटेजी इथे पुढे बघूयात. जसं की सुरुवातीला सांगितलं मी, की काय गोष्टी टाळायच्या आहेत, काय गोष्टी करायच्या नाहीत, हे जेव्हा समजतं, तेव्हा नेमक्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि त्या पाथवर तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू केलं, तर नक्कीच म्हणजे मार्क्स तुमचे चांगले मिळणार आहेत. बघा, 30 दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजनवर भर द्यायचा आहे. सगळ्यात पहिला पॉइंट मी मेन्शन केला होता, की नवीन बुक्स घेणं टाळा. कारण नवीन बुक्स घेतलात, तर त्या वाचनामध्ये तुमचे बरेचसे पॉइंट्स मिस होतात. एवढ्या कमी वेळात एवढं मोठं बुक वाचून होत नाही आणि बुक वाचून झालं तर ते आपल्या डोक्यात शिरणार नाही, हे मात्र नक्की. मग काय करायचं? जे तुम्ही प्रिपेअर केलंय किंवा ऑलरेडी तुम्ही टीचिंग फील्डमध्ये असाल, जे तुम्ही स्टुडंटला शिकवताय त्याच्यामध्ये रिव्हिजन करा. जर तुम्ही फुल टाईम प्रिपरेशन करताय तर आत्तापर्यंत जे काही तुमचं प्रिपेअर झालंय त्याच्या रिव्हिजनवर भर द्या लास्ट 30 डेजमध्ये. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा. याच्याने तुम्हाला आयडिया येईल की जे तुम्ही वाचताय त्या वाचनामधलं नेमकं तुम्हाला काय आवश्यक आहे आणि त्याच्यामधला कसा क्वेश्चन्स त्या कॉन्सेप्टवरती विचारला गेलेला आहे सेठ भवननुसार. सेठ भवनच्या आता प्रत्येक आपण विचार करतो की एखादी व्यक्ती चालतीये तर त्या चालण्याच्या म्हणजे त्या आपल्याला असं माहिती आहे की ही व्यक्ती अशी चालतीये, तर आपण चालताना त्याच्याबरोबर त्या स्पीडने मॅच करण्याचा प्रयत्न करतो. सो त्याच पद्धतीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येतं की सेट या कन्सेप्टवरती कसे क्वेश्चन्स विचारू शकते. सो जेव्हा तुम्हाला हे आयडिया येते तेव्हा त्या वेनी, त्या स्पीडनी बरोबर तुम्ही त्या कन्सेप्टला प्रिपेअर करून एक्झाममध्ये करेक्ट आन्सर देता. त्यानंतर एमसीक्यूचा सराव करा. पीवायक्यूज तर आहेतच तुम्हाला गाईड करण्यासाठी, पण त्याच्यावरचे एमसीक्यू प्रॅक्टिस पण करणं तेवढंच गरज आहे. कारण क्वेश्चन कुठल्याही अँगलने विचारला जाऊ शकतो आणि त्याचा सराव तुमचा एमसीक्यू थ्रू होऊ शकतो. त्यानंतर फॉर्म्युल्याचे रिव्हिजन करा.
आपला पेपर मॅथ्सचा नाही आहे, पण मॅथ्स इकॉनॉमिक्समध्ये बाय डिफॉल्ट आहे. सो फॉर्म्युलाचं रिव्हिजन करणं इथं गरजेचं आहे. फॉर्म्युलाचा मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. नसेल बघितला तर एकदा बघून घ्या फक्त. फार त्याच्यावरती वेळ देण्याची गरज नाही. देन सगळ्यात इम्पॉर्टंट, रिव्हिजन तुम्ही करताय, एमसीक्यू सॉल्व्ह करताय, पण हँड रिटन आपल्या हाताला सुद्धा, डोळ्यांना जशी प्रॅक्टिस होते, ब्रेनला जशी प्रॅक्टिस होते, तसं हातांना सुद्धा प्रॅक्टिस होण्याची गरज आहे. आणि ती तुम्ही मॉक टेस्ट थ्रू देऊ शकता. स्वतः काय करू शकता, मॉक टेस्ट देऊ शकता. स्वतः ब्रेन तो तिथे वर्क करेल, हात पण वर्क करेल, जो एमसीक्यू आणि पीवायक्यूज नी ट्रेन झालेला आहे. ओके, सो मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे 30 डेज साठी पुढचा तुमचा, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात की यामध्ये केला तर तुमचा स्कोर वाढू शकतो, तर त्या या तीन फेज मध्ये तुमचा स्टडी प्लॅन जो आहे तो डिवाइड करा. जसं फर्स्ट फेज मध्ये 15 डेज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कम्प्लीट सिलेबस रिव्हिजन करायचे. ऑफकोर्स या स्टडी प्लॅन मध्ये तुम्हाला एमसीक्यू पण डेली प्रॅक्टिस करावे लागतील, पण ह्या फेज प्रमाणे 15 डेज फक्त कम्प्लीट सिलेबसला द्या. फेज 2 मध्ये नेक्स्ट 10 डेज जे आहेत ते तुम्हाला पीवायक्यूज आणि एमसीक्यू प्रॅक्टिस करायचं आहे. डेली करत करत पुढच्या 10 दिवसांमध्ये कम्प्लीट रिव्हिजन 15 दिवसात झाली की शेवटच्या 10 दिवसात फक्त आणि फक्त पीवायक्यूज आणि एमसीक्यू प्रॅक्टिस करायचं आहे. रिव्हिजनला वेळ ह्या थ्रू द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट 5 डेज म्हणजे इथे बघा 15 आणि 10 25 दिवस झालेले आहेत. शेवटच्या 5 दिवसात काय करायचं आहे, फायनल रिव्हिजन अँड मॉक टेस्ट. मग पीवायक्यूज एमसीक्यूज हे सोडून द्या. म्हणजे काही तुम्ही शॉर्ट नोट्स बनवलेले असतील किंवा रेकॉर्डिंग्स तुम्ही करून ठेवल्या असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्याचं रिव्हिजन करा. ओके, फुल कम्प्लीट सिलेबस रिव्हिजन करायची ते गरज नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की एखादा भाग कच्चा राहिलेला आहे किंवा एखादा भाग मला प्रिपेअर होत नाहीये किंवा तो स्किप केलेला असेल आणि थोडंसं वाटतं की हा कितीही वेळेस केला तरी लक्षात राहत नाहीये, त्याला फक्त फायनल रिव्हिजन द्या आणि मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. शक्य होतील तितक्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. देन एमसीक्यू प्रॅक्टिसची गरज किती आहे? डेली मी तुम्हाला म्हटलं की तुमचं प्रिपरेशन तर चालूच आहे, पण दररोज किती एमसीक्यू सॉल्व्ह करायला पाहिजेत? 50 to 100 एमसीक्यू सॉल्व्ह करा. तुम्ही ट्रॅव्हल करत असताना सॉल्व्ह करा. तुम्ही ज्यावेळेस आराम करत असाल, रेस्ट करत असाल दुपारच्या वेळेस तेव्हा सॉल्व्ह करा. पडल्या पडल्या मोबाईलवरती तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता किंवा बुक वाचत वाचत देखील सॉल्व्ह करू शकता. आणि हे सोडवत असताना आणखीन एक गोष्ट करायची आहे या 15-10 दिवसांसाठी, ते म्हणजे चुकीच्या प्रश्नांची एरर नोटबुक तयार करा. याच्यामुळे काय होतं, एरर नोटबुक तयार केल्यावरती आपल्याला एक योग्य वे मिळतो की कोणत्या गोष्टींवरती आपल्याला भर द्यायचा आहे, जे फायनल रिव्हिजन करताना तुम्हाला उपयोगी येईल. त्यानंतर वीक टॉपिक्स तुमच्या लक्षात येतील आणि यावरती काम करणं तुम्हाला सोपं जाईल. याच्यावरती काम करायलाच हवं. म्हणजे ते जे एमसीक्यूज किंवा एखादा टॉपिक जो तुम्हाला वीक वाटतोय, तो टॉपिक इथे तुम्ही व्यवस्थितपणे प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. जेव्हा एरो नोटबुक तुमच्या हातात येईल त्यावेळेस कोणत्या टॉपिकवरचे एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतोय किंवा ते नेहमी नेहमी चुकताय हे लक्षात येईल. ओके. देन मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? एमसीक्यू तर तुम्हाला सांगितलं की डेली 50 ते 100 सॉल्व्ह करा आणि नंतर तुम्ही मॉक टेस्ट हे करा, एरर नोटबुक बनवून त्यातलं प्रिपरेशन सुरू करा. मॉक टेस्ट स्ट्रॅटेजीमध्ये कधीपासून स्टार्ट करायला पाहिजे तुम्हाला मॉक टेस्ट? तर पहिल्या 20 दिवसांमध्ये आठवड्याला 2 मॉक टेस्ट तुम्ही सोडवायच्या. ठीक आहे. म्हणजे आठवड्याला 2 म्हणजे आपल्याकडे 20 दिवसामध्ये ऑलमोस्ट 3 आठवडे होतील. तर त्या 3 आठवड्यामध्ये तुम्हाला 6 मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आणि शेवटच्या 10 दिवसांमध्ये दररोज एक मॉक टेस्ट म्हणजे 10, 10 आणि 6 16 मॉक टेस्ट तुम्हाला एकूण सोडवायच्यात. 15 जरी म्हटलं तरी ठीक आहे. एखाद दिवस तुमचा इकडे मागे तिकडे झाला तरी ठीक आहे. पण 15 टोटल 15 मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, मस्ट आहे टू गेट 200 प्लस स्कोर. ठीक आहे. कारण मॉक टेस्ट म्हणजे तुमचं प्रिपरेशन शो करतं की किती प्रिपेअर झालं आणि किती तुम्ही मागे आहात. ठीक आहे. सो हे करणं गरजेचं आहे. देन डेली टाइम टेबल तुमचा कसा असला पाहिजे या 30 दिवसांसाठी, स्पेसिफिकली या 30 दिवसांसाठी. कधी? 25 जून ते 25 जुलै या कालावधीमध्ये, या 30 दिवसांमध्ये हा टाइम टेबल असला पाहिजे. 2 तास सकाळी थेरी रिव्हिजन, दुपारी एमसीक्यू प्रॅक्टिस करा 2 तास करा, किंवा संध्याकाळी पीवायक्यू प्रॅक्टिस करा 2 तास आणि रात्री फॉर्म्युला रिव्हिजन करा 1 तास. हे तुम्हाला फॉर्म्युला रिव्हिजन खूपच अवघड जात असेल तर रोज 1 तास दिलं तर चालेल, अदरवाईज 5 मिनिटं जरी दिले रोज तरी चालेल. ठीक आहे. जे फुल टाइम करतायत त्यांच्यासाठी 1 तास दिला तर हमखास म्हणजे त्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला दिसतो. पण जे वर्किंग आहेत त्यांना 5 मिनिटं डेली जरी दिले रिव्हिजनच्या, फॉर्म्युला रिव्हिजनला, तरी तुम्हाला पुरेसं आहे. आता हे 6 आणि 7 तास दिलेले आहेत फुल टाइम स्टडी करणाऱ्यांसाठी. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हाफ आवर्स करू शकता. म्हणजे 6 आणि 7 घेतला आपण तर 3.5 तास वर्किंग लोकांसाठी फॉर दिस
30 डेज जर तुम्ही प्लॅन करून प्रिपेअर केलात, तर तुमचाही स्कोर मॅक्सिमम होऊ शकतो. कारण तुम्ही त्याच फील्डमध्ये आहात, तेच प्रिपरेशन करत आहात, तर नक्की तुम्हाला 3.5 इयर्सचा 3.5 आवर्सचा टाइम हा इनफ आहे. ओके. देन एक्झॅक्टली हा स्कोर 200 प्लस करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, मी आतापर्यंत जे सांगितलं त्या फॉर्म्युल्यानुसार बघा, रिव्हिजन प्लस PYQ प्लस MCQs प्लस मॉक टेस्ट इज इक्वल टू युअर सक्सेस टू MH सेट एक्झाम, आणि त्यामध्येही 2026 ची एक्झाम. आय होप ही स्ट्रॅटेजी जी मी सांगितली आहे, जे प्लॅनिंग तुम्हाला सांगितलंय 30 दिवसांचं, ते तुम्हाला नक्की उपयोगी होईल. ठीक आहे. सो काय लक्षात ठेवायचं आहे या प्रिपरेशन करताना, कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी. कितीही अवघड गोष्ट असू द्या, तुम्ही जर तुमच्या नियोजनामध्ये किंवा तुमच्या प्रिपरेशनमध्ये कंटिन्युटी ठेवली, कन्सिस्टन्सी ठेवली, तर तुम्ही सक्सेस होणार म्हणजे होणार. आणि शेवटच्या 30 दिवसांमध्ये नवीन गोष्ट शिकण्यापेक्षा रिव्हिजनवर भर द्या. जे केलंय ते बेटर करूया. ओके. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यातून काहीतरी नक्कीच तुम्हाला मिळालं असेल, आणि मिळालं असेल तर त्याचं योग्य प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन करून तुमचा स्कोर वाढवा. तुमच्या यशामध्ये आमचं यश आहे. ओके. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग व्हिडिओ, अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द प्रिपरेशन. हॅव अ गुड डे.